बाप बाप होता है और बच्चा भी बड़ा हो गया है। बारामती सोबत महाराष्ट्राच्या निवडणुकीनं हे सिद्ध केलंय। तुम्हाला असं वाटतंय काय या निवडणुकीचं आपल्याला विश्लेषण करता येईल, या निकालाचं विश्लेषण करता येईल, काय सिद्ध झालं? विश्लेषण एवढंच करू शकतो की पुढे किती मोठी बलाढ्य शक्ती असली, पैसा असला, दडपतंत्र असलं, फक्त लोकांपर्यंत आपण योग्य पद्धतीने पोहोचलो आणि निष्ठावंतांना जर आपण ताकद दिली तर काही होऊ शकतं। या इलेक्शनमध्ये तिथे दाखवून दिलं आणि मी महाराष्ट्राच्या जनतेचा आभार व्यक्त करतो की दिल्लीकरांना त्यांनी दाखवून दिलं की तुम्ही जर राजकारणाला खालच्या लेवलला घेऊन जाणार असाल, पक्ष फोडणार असाल, कुटुंब फोडणार असाल आणि फार विचित्र प्रकारचं राजकारण करणार असाल तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानी लोकांनी दाखवून दिलं की महाराष्ट्र हा दिल्लीसमोर कधी झुकत नाही। आज बारामतीमध्ये ज्या कार्यालयाचं उद्घाटन होतंय, तुमच्या जे संपर्क कार्यालय थेट समोर आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं म्हणजे घड्याळाच्या पक्षाच्या कार्यालयाच्या समोर आहे। तुमच्या अर्थात फलक नाही, बॅनर नाही, तरी पण रोहित पवार हे पुन्हा अजित पवारांसमोर येऊन ठाकले तिथे। नाही, हे माझ्या आजोबाचं ऑफिस आहे, इथं परंपरा आहे, तिथं सुद्धा खरं तर परंपरा आहे, कारण का पवार साहेबांनी ते कार्यालय सुरू केलं होतं आणि नंतर त्याच्यावर ताबा घेतला गेला। पण आता हा जो पक्ष आहे, आता आम्ही कोर्टामध्ये आहोत, त्यामुळे तोही पक्ष त्यांच्याकडे राहील का हे आपल्याला बघावं लागेल। पण तरीसुद्धा इथं जी परंपरा आहे ती राखण्यासाठी जे ऑफिस माझ्या आजोबाचं होतं ते फक्त आम्ही सुरू केलेलं आहे। निवडणुकीच्या दरम्यानमध्ये आपण बघितलं की बारामतीतली निवडणूक ही संपूर्ण राज्यात नव्हे तर देशात लक्षवेधी ठरली होती, कारण त्याला जशी विरुद्ध लागली होती, नंद विरुद्ध भाऊजाई, सून विरुद्ध लेक, अशा पद्धतीनं घरामध्ये एक प्रकारची फूट पडली होती। ही फूट जी आहे ती कधी भरून येणार आहे आगामी काळामध्ये, कारण निवडणूक संपली आहे। सगळ्यांचं वेगवेगळं मत असतं। आता माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं एकच मत आहे की जेव्हा आपण विचाराच्या विरोधात लढतो, जसं यंदा झालं, मग कुटुंबामध्ये सुद्धा तसं आपण एक आहोत हे बोलणं चुकीचं ठरतं। म्हणजे खरं बोलायचं झालं तरी आता काही प्रमाणात वेगळेपणा आलेला आहे। पवारसाहेब जो येत्या काळामध्ये निर्णय घेतील तो घेतील, पण आता ह्या कार्यकर्त्यांनी पवारसाहेबांकडे बघून जर एका नेत्याच्या विरोधात आवाज उठवला, हे लढले, मग ह्या कार्यकर्त्यांचं काय होणार? त्यामुळे जेव्हा कुठला निर्णय घेतला जाईल पहिला या कार्यकर्त्यांचा विचार केला पाहिजे आणि नंतर नेत्यांचा केला पाहिजे, असं माझं मत आहे। पुढच्या काळामध्ये एकूणच पवारांची राजकीय दिशा कशी असणार आहे, कारण दोन्ही पवार मैदानात असणार आहेत। पुढे ज्या विधानसभा निवडणुका होऊ घातल्यात, विशेष करून बारामतीमध्ये काय होणार आहे, बारामतीमध्ये कोण उमेदवार असणार आहे? युगेंद्र पवारांचं नाव चर्चेत आहे, त्यांनी देखील इथे संपर्क वाढवला आहे। नाही, साहेब योग्य असा निर्णय तिथं घेतील आणि जो कुठला उमेदवार तिथं दिला जाईल त्या पाठीमागे आम्ही सगळेजण भक्कमपणे उभा राहू। युगेंद्र पवार तुम्हाला या संदर्भात वाटतं त्यांच्यामध्ये, कारण तुमचा अनुभव आहे, म्हणजे दादा, ताई आणि तुम्ही, तुमचा अनुभव आहे, युगेंद्र पवारांविषयी तुम्हाला काय वाटतं? आता कसं आहे, पक्षात मला कुठलं पद नाही, त्यामुळे पद नसल्यामुळे मला तिथं काय बोलता येणार नाही। पद असतं तर कदाचित मी तिथं बोलू शकलो असतो, पण एक चांगला कार्यकर्ता आहे, नक्कीच पोटेन्शियल आहे, पण उमेदवारी हे साहेब ठरवत असतात। तुम्हाला पद नाही तुम्ही म्हणता, मात्र तुम्हाला पद मिळावं अशी देखील आता मागणी होते। म्हणजे काल एक ट्विट आलं होतं, लवंडेंनी जे केलं होतं, किंवा तशी मागणी होती की बाबा आता रोहित दादांना, शशिकांत शिंदेंना राज्याच्या संघटनेच्या कामामध्ये मोठी जबाबदारी देण्यात यावी आणि जे आहेत त्यांना वरती पाठवण्यात यावं। कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचं ते मत आहे आणि कार्यकर्ते पदाधिकारी हे लोकात असतात, कुठेतरी त्यांना असं वाटलं असावं, पण त्याच्यामध्ये त्यांनी कुठेही आहे त्या नेत्यांच्या विरोधात काही बोललेलं नाही आहे। त्या नेत्यांनी खूप जबरदस्त काम केलेलं आहे आणि मग सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा असते आपला पक्ष वाढला पाहिजे, महाराष्ट्राच्या बाहेर गेला पाहिजे आणि मग महाराष्ट्राच्या बाहेर न्यायचा असेल तर मग इतर राज्य कुठलं आणि जे केंद्रात जे आपले पदाधिकारी असतात त्यांच्या अंडर महाराष्ट्रसुद्धा येतो, त्यामुळे इथला जो व्यक्ती असतो तो तिथं रिपोर्ट करतो। त्यामुळे इथं जे कुठले आणि प्रदेशाध्यक्ष मला काही बनायचं नाही, दिलं तरी मी ते घेणार नाही। विषय एवढाच आहे की युवक, फ्रंटल जे काही पदाधिकारी आहेत, आम्ही लोकांना भेटतो, पण पद नसल्यामुळे कधीकधी काही गोष्टी बोलायला अडचणीच्या ठरतात। त्यामुळे मी गेल्या 6 वर्षामध्ये जे काही केलेलं आहे ते विचाराच्या प्रेमापोटी, आस्थेपोटी आणि साहेबांसाठी तिथं केलेलं आहे आणि अशात येत्या काळामध्ये जर पद मिळालं तर अजून ताकद मिळू शकते। काही नेते जे आहेत ते दुसऱ्यांच्या विरोधकांच्या संपर्कात होते, म्हणजे कदाचित लवंडेंच्या ट्विटचाही तोच अर्थ असावा। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आगामी काळामध्ये काही बदल अपेक्षित आहेत? नाही, बदल करणार तर साहेबच करणार, पण ज्या काही लोकांना वाटतात तशी ती नावं नाहीत, ती वेगळी नावं आहेत, ती नावं नक्कीच मी येत्या काळामध्ये सांगेल। माझं मत एवढंच, हे कार्यकर्ते लढतात, साहेब लढतात, उद्धव ठाकरे साहेब काँग्रेसचे नेते लढतात, मतदार हे मनापासून आपल्याला मतदान करतात आणि मग काही लोक जर जाऊन तिकिटाचं सेटिंग तिथं करणार असतील तर हे आम्हाला तरी आवडणार नाही आणि हीच गोष्ट जर विधानसभेला तिथं झाली तर हे परवडणारं नाही।
त्यामुळे आता सगळे कार्यकर्ते आपल्याकडे का बघतात, आपली सत्ता येईल, आपली काही विकासाची कामं होतील, लोकांच्या हिताची कामं होतील, आणि अशात काही लोकांनी जर तिथं सेटिंगचा मार्ग घेतला आणि गडबड केली तर मग सगळ्याच अडचणी होऊ शकतात. त्यामुळे या गोष्टीचा एक अंदाज आणि त्या गोष्टीवर लक्ष ठेवणं फार महत्त्वाचं सगळ्याच पक्षाला. निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झालेलं आहे की साहेबांचा करिश्मा अजूनही कायम आहे, पण प्रश्न तोच आहे की साहेब आता म्हणजे त्यांना आवडत नसलं तरी शेवटी वय त्यांचं झालेलं आहे निश्चितपणे. तर आता ही पुढची पिढी कधी आणखी आपल्या हातामध्ये सूत्र घेणार आहे, आणि मग त्यामध्ये सुप्रियाताई असू देत किंवा तुम्ही असू देत. पवार साहेबांनी स्वतः तिथं सांगितलेलं आहे की जोपर्यंत 51 नवीन कार्यकर्ते जे उद्या जाऊन महाराष्ट्राची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतील असे जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत राजकारणात मी राहणार, आणि पवारसाहेब नक्कीच आम्हाला सगळे मार्गदर्शन करतील. त्यामुळे आता या इलेक्शनमध्ये पवारसाहेब अनेक असे नवीन चेहरे पुढे आणतील, त्यांना ताकद देतील, आणि त्याच्यातूनच पुढे जाऊन हे सर्व उद्याचे नेते तिथं बनणार आहेत. त्यामुळे बघूया पुढे विधानसभा काय होते. सुप्रियाताई मात्र फार काही म्हणजे बारामती मतदारसंघाच्या खासदार म्हणूनच अधिक रोल निभावताना दिसत आहेत. ठीक आहे, केंद्रामध्ये त्यांचा संपर्क असतो, तिथे वेगवेगळ्या भूमिकांमध्ये ते असतात, मात्र राज्यामध्ये त्यांचा रोल काहीतरी व्यापक व्हावा अशा दृष्टिकोनातून होणार, आणि सुप्रियाताईच योग्य असे निर्णय येत्या काळामध्ये घेतील. राज्यामध्ये जो निकाल लागला त्यात काँग्रेसला जास्त जागा मिळाल्यात, आणि त्यातून असं बोललं जातंय की आता काँग्रेस हा मोठा पक्ष आहे आणि म्हणून उद्याच्याला त्यांचा अधिक दावा. पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, काँग्रेसचे सर्व नेते एकत्रित बसून तिथं जास्त उमेदवार आपण उद्धव ठाकरे साहेबांना दिले पाहिजे, काँग्रेसला दिले पाहिजे अशी चर्चा झाली, आणि त्याच्यात पवार साहेबांनी मोठं मन दाखवलं. आणि तिथे समीकरण पवारसाहेब स्वतः प्रचाराला गेले, तिथले आमचे कार्यकर्ते मनापासून काम करत होते, शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणजे ते 13 खासदार जे निवडून आलेले आहेत. काँग्रेसची ताकद सगळं आहेच, राहुल गांधी साहेबांकडे बघून लोकांनी मतदान केलं, पण त्याच्यामध्ये पवारसाहेब आणि इतर पक्षाचा सुद्धा वाटा आहे. त्यामुळे माझं एकच मत आहे, कुठल्याही पक्षाच्या नेत्याने हे रिझल्ट बघितल्यानंतर जमिनीवर राहणं फार महत्त्वाचं आहे, आणि मग विधानसभेला एकत्रित बसून कुठेही अहंकार आणि वेगळ्या गोष्टी मनामध्ये न आणता योग्य असं सीटचं वाटप देणं पण तितकंच महत्त्वाचं. सुप्रियाताईंना मुख्यमंत्री म्हणून पुढच्या काळामध्ये पाहण्याची इच्छा आहे. आता त्या दिल्लीला गेलेल्या आहेत, खासदार तिथं त्या झालेल्या आहेत, त्यांना नेहमी सांगितलेलं दिल्लीची जबाबदारी माझ्यावर येणं फार महत्त्वाचं आहे. आता बघावं एवढं लागेल की जी काही इंडियामध्ये आता गडबड सुरू झालेली आहे, त्यांना काही आकडे कदाचित बसतील नाही बसतील हाही प्रश्न तिथं निर्माण व्हायला लागला आहे. आमची इच्छा आहे की इंडिया आघाडीचं सरकार पुढच्या काही दिवसांमध्ये या देशामध्ये यावं, आणि त्याच्यामध्ये कृषी मंत्रीपद हे सुप्रियाताईंना मिळावं. शेवटचा प्रश्न पुन्हा म्हणजे आता नरेंद्र मोदी जर पुन्हा पंतप्रधान झाले, म्हणजे आता अर्थात सगळ्या घडामोडी सुरू आहे, पण सत्तेत आले तर तुमच्या भोवतीचा तुम्हाला आधी दिलेला जो त्रास आहे ईडी असू देत आणखीन काय असू देत, आणखी तो त्रास वाढणार असं वाटतं. तेव्हा एक हाती सत्ता होती भाजपची, तेव्हा आम्ही नाही घाबरलो. आता 240च्या पुढे ते गेले नाहीत, आता कसं घाबरू. धन्यवाद जी 24 बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन खानबोरसह अरुण मेहत्रे, C24 तास, बारामती.